बघू दे कुठेशी लागून आला आज डबल. मी नको म्हणत होते, कालच अगोदर लागून आला आणि आज परत गेला आणि परत लागून आला. इथं लागलं, पुन्हा इथं गुडघ्याला पण थोडंसं खरचटलंय. काही गरज आहे का रे पिऊ? हा, तुला नको जमलं होतं ना काल, एवढं लागून घेतलं तुला, आज नको म्हणत होते. खोकला येतोय किती आधी. बाप रे, गोळी खा बरं. चल तुला गोळी देते मी. बरं आणते मी. पावडर आणते. तोंडातलं बोट काढ. आता लावली आहे पावडर. आता राहील. सरळ झोप. असं कर पाय. काही गरजच नाही ना रे पिऊ. जाऊ नको म्हणलं तरी पण तू ऐकतच नाही रे पियुष. खोकला येतोय आधीच. आंबट खाऊ नको म्हणलं आंबट खाईल, तेलकट खाऊ नको म्हणलं तेलकट खाईल. कितीच खोकला यायला लागलाय. हॉस्पिटलमध्ये तरी किती दिवस वेळाने हो, काहीच कळा नाही गेले मला. हा गोळी देते मी. तूच पडला का आज? कोणी ढकलून दिलं म्हणलं तुला? कोणता दादा पडला? ठीक आहे, तर गोळी खा अगोदर. गोळी खाल्ल्यावर खोकला राहिला आपला. खा. आणि आता हा छान 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 द्या, ठेवून देते मी गोळी. आता एकच असते एका वेळेला. आता काय कर, ठीक आहे ते राहत असं ते थोडंसं आहे त्याच्यामुळं. गुडघ्याला नसते ती पावडर. तिथं रक्त निघले, फक्त रक्त लाव. जिथं रक्त निघले का तिथंच हे करायचं असतं. झोप आता, झोपी जा. सरळ कर, पाय कर आणि झोपी जा. आता तुला जाऊ नको म्हणल्यावर पियुष काय ऐकत नाही बरं तू? खोकल्याला कायच करावं. औषध दिले, गोळ्या दिल्या तरी पण पियुषचा खोकलाच राहत नाही. कायच करावं. गुडघ्याला फक्त इथे ब्लड नाही निघलं पियुष. ब्लड निघलं ना तर तिथं ब्लड निघलंय, तिथं लावायची असती पावडर. आता जाशील का उद्या? तुला कालच काय म्हणलं होतं मी? कालच तुला वॉर्निंग दिली ती बरं का. पियुष उद्या जायचं नाही खेळायला. तर काय म्हणला? नाही जात म्हणला आई. आणि आज परत गेला आणि परत लागून आला. तुला म्हणलं होतं फुल पॅन्ट घालून जा. फुल पॅन्ट पण नाही घातली, हाफ पॅन्ट घालून गेला. हां, फुल पॅन्ट घालून जात. कसं काय घालून जात नसतं? आता फुल पॅन्ट घाल. आता जायचंच नाही तर आता फुल पण नाही, हाफ पण नाही, कशीच नाही. आता दोन्ही पण घालून जायचं नाही. इथं खेळायचं आपल्या घरीच. आता अजिबात नाही जायचं. आता का नाही? अजिबात जायचंच नाही. मी जाणार. तू जाणार तर मग मी घरी येऊच देणार नाही. मग कुठं राहशील? तिकडंच जा, तिकडंच खा. कोणाच्या इथं जायचं तर अजिबात घरी यायचं नाही. तुला जायचंय ना, हे असं लागून यायचंय ना, तिकडंच जायचं. कोणाच्या पण घरी यायचंच नाही इकडं. मग काय? हां, पप्पाला सांगते मी, अजिबात ह्याला ना घरी येऊच द्यायचं नाही. तुला जाऊ नको म्हणल्यावर ऐकत का नाही पिऊ तू? किती खोकला येतोय. चल तुला हळदीचं दूध करून देते. हळदीच्या दुधाने खोकला राहत असतो पिऊ. आणि मग तुझा खोकला कसा राहील? थोडंसं हळदीचं दूध खूप छान लागतंय. त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, हळद टाकायची, दूध टाकायचं आणि छानपैकी उकळू द्यायचं. त्याला शिपणं म्हणतात, शिपणं. त्याने सर्दी पण राहते आणि खोकला पण राहतो खूप लवकर. स्वीट करते ना, जास्त स्वीट करते का? पियुष, तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला विचार तरी खोकल्याला काय करावं म्हणा. माझा खोकलाच राहत नाहीये. काय करू म्हणा? कोणतं औषध घेऊ मी? खोकला राहत नाहीये माझा. विचार ना, कमेंट करून सांगा म्हणा मला, मी खोकल्याला कोणतं औषध घेऊ? माझा खोकलाच राहत नाहीये. सांगशील ना?